नवा कदम। पुण्यामध्ये निलेश राणे यांच्या मालमत्तेवरती पालिकेने कारवाई केली आहे। पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये असलेल्या आर डेक्कन इथल्या व्यावसायिक जागेचा कर न भरल्यामुळे पालिकेने ही जागा सील केली आहे। मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे। तब्बल 3,77,53,हजार रुपयांची थकबाकी शिल्लक होती। पुण्यामध्ये अनेकांनी मालमत्ता कर थकवलाय आणि हाच मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी डेक्कन भागातली निलेश राणेंची व्यावसायिक जागा मनपाने सील केली आहे। सध्या महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे। पुण्यामध्ये डेक्कन परिसरात निलेश राणेंची मालमत्ता आहे। नारायण राणेंचे सुपुत्र आहेत निलेश राणे आणि त्यांच्याच मालमत्तेवरती जागेचा कर न भरल्यामुळे पालिकेने कारवाई करत संबंधित जागा सील केली आहे। सध्या महानगरपालिका थकीत मालमत्ता कराप्रकरणी कारवाई करते आहे आणि मालमत्ता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मिकी घई। मिकी, काय हे सगळं प्रकरण आहे, कशी कारवाई करण्यात आली आहे? जर आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून गेले काही दिवस अशा पद्धतीने कारवाया सुरू आहेत। या ठिकाणी कोट्यवधी लाखो रुपयांची जे कर थकीत आहेत त्यांच्यावर अशी ही कारवाई केली जाते। खरं तर यांना नोटीस देखील पाठवण्यात येते सुरुवातीला आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते। अशीच प्रॉपर्टी जे मंत्री राणे आहेत त्यांची आहे पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये। आर डेक्कन म्हणून एक मोठा मॉल आहे। रेंटवर अनेक वेगवेगळी दुकानं त्या ठिकाणी आहेत। मात्र जवळपास 70 लाखाहून अधिक गेले काही वर्ष याचं जे कर आहे ते थकलेलं आहे। सातत्याने पत्रव्यवहार करून देखील त्यांनी हे जे कर आहे ते टॅक्स आहे ते भरलेलं नाही आणि त्यामुळं महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि थेट त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीला सील देखील लावलेला आहे। अशा पद्धतीने थेट मंत्री जे राणे आहेत नितेश राणे त्यांची ही प्रॉपर्टी आहे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत स्वतः वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले होते। एवढंच काय तर त्यांनी ऑनलाईन देखील ही रक्कम जी आहे ती रिफ्लेक्ट करती आहे। महानगरपालिकेचे जे कर विभागाची वेबसाईट असते त्याच्यावर देखील जवळपास 77 लाख रुपये त्यांनी कर भरणं आहे। यासाठी अशी कारवाई थेट नितेश राणे यांच्या ही सगळी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर करण्यात आलेली आहे। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। आणि या कारवाई संदर्भात नितेश राणे काय म्हणाले तेही पाहूया। ठीक आहे ना, कारवाई केली असेल तर त्या पद्धतीने आमचे लोक बघतील आणि असतील तर पैसे भरून टाकतील। त्याच्यात ती नियमामध्ये अगर कारवाई असेल त्याच्यामध्ये आक्षेप काय? उद्या ते पैसे अगर आम्ही वाचवले असते तर त्याची वेगळी बातमी झाली असती ना। आता म्हणून चांगलं आहे